हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल दीपाली रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मटकीची उसळ ही रेसिपी। तर फ्रेंड्स, तुम्ही ते बघू शकता, ही मटकी मी मार्केटमधून न आणता मी हे घरी बनवलेली आहे। तुम्ही ते बघू शकता, छान असे मोड आलेले आहेत आणि हे फक्त मी 1.5 दिवसामध्ये मटकी बनवलेली आहे। तर मी सर्वात अगोदर काय केले, गरम पाणी केले कोमट आणि त्यामध्ये मटकी धुवून भिजत घातले 3 ते 4 तास। त्यानंतर 1 दिवस पाण्यातून काढून ठेवले। त्यानंतर दुसऱ्या रात्री मी पूर्ण रात्रभर एकदम गच्च असे झाकून ठेवले। त्यानंतर असे मोड आलेले आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर अशी मटकी बनवायची असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला त्यावरती संपूर्ण व्हिडिओ बनवून दाखवेल। तर आज आपण जाणून घेणार आहोत मटकीची उसळ खाण्याचे फायदे आणि त्याबद्दलची माहिती। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सांगणार आहे मटकीची उसळ खाण्याचे फायदे आणि रेसिपी पण दाखवणार आहे। तर तुम्ही रेसिपी बघून घ्या मी कशी बनवते ती। पण मटकी खाण्याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। नंबर 1, मटकी खाण्याचे फायदे। वजन व्यवस्थापन आणि उच्च प्रथिने फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते। नंबर 2, पचनसंस्था सुधारते। यात असलेले फायबर आणि योग्य प्रक्रियेमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते। नंबर 3, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मटकीमध्ये असलेले झिंक, तांबे, अँटीऑक्सिडेंट आणि जीवनसत्वे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात। नंबर 4, रक्तातील साखर नियंत्रित करते। उच्च फायबर आणि प्रथिने ग्लुकोजचे शोषण हळूहळू करतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते। नंबर 5, हृदयासाठी चांगले फायबर अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास मदत करते आणि उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉल कमी करते। नंबर 6, स्नायूंची वाढ आणि ऊर्जा। प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक आहेत आणि शरीराला ऊर्जा देतात। नंबर 7, त्वचेचे आरोग्य। अँटीऑक्सिडेंट त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात। नंबर 8, पित्तनाशक। मटकी पित्तनाशकांवर फायदेशीर ठरते। नंबर 9, मटकी भिजवून आणि मोड आणून खाल्ल्यास अधिक पचायला हलकी होते। तर फ्रेंड्स, ही होती मटकी खाण्याचे फायदे आणि संपूर्ण माहिती। कशी वाटली फ्रेंड्स, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच येणारी नवनवीन रेसिपीज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर फ्रेंड्स, सगळ्यांना प्रश्न पडलेला की मटकी ही आठवड्यातून किती वेळेस खायची आहे। तर फ्रेंड्स, जेवढं होईल तेवढं, म्हणजे आठवड्यातून कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हटलं तर 2 ते 3 वेळेस ही खाल्लीच पाहिजे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही मटकीची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।